मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण वादग्रस्त तहसीलदार सूर्यकांत येवलेंचा बेभान कारभार आता समोर आलेला आहे। विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून येवलेची पुण्यात सफारी पाहायला मिळाली। दुचाकीवरून आता सवाल केला असता उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली। तहसीलदार सूर्यकांत येवले लोकशाही मराठीवर विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून येवलेची पुण्यात सफारी पाहायला मिळाली। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण वादग्रस्त तहसीलदार सूर्यकांत येवलेचा बेभान कारभार या ठिकाणी आता लोकशाही मराठीवर समोर आलेला आहे। विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून येवलेची पुण्यामध्ये सफारी पाहायला मिळाली। दुचाकीवरून सवाल केला असता उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली आहे। आज गायकवाड लोकांना बोलवलेलं आहे, गायकवाड मंडळींना बोलवलेलं आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, आपण पाहतोय सूर्यकांत येवलेचा बेभान कारभार, विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून येवलेची पुण्यात ही सफारी पाहायला मिळते। नक्कीच खरं तर काही वेळापूर्वी जे आहे तो सूर्यकांत येवले यांच्या 2 गुन्हे दाखल असलेला हा निलंबित तहसीलदार जो आहे तो पुण्यातील रस्त्यावरती विना नंबरच्या प्लेटवरच्या गाडीवरती फिरताना लोकशाहीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या। लोकशाहीने त्याच्याकडे विचारणा केली की आपल्या विरोधात 2 गुन्हे दाखल झालेत, आपली काय म्हणणं आहे का? यावरती येवलेनं जे ते आपलं म्हणणं सादर केलेलं नाही। त्याचबरोबर येवलेने स्वतः कबुलियत देखील दिलेली आहे की माझी या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी झालेली आहे आणि येवलेच्या हातामध्ये जर आपण पाहिलं तर काही महत्त्वाची कागदपत्र होती आणि सरकारी कार्यालयाकडे हा जो येवले आहे तो पाठीमागे बसून दुचाकीवरून निघालेला होता। खरं तर येवले याच्या विरोधात 2 गुन्हे दाखल आहेत पुण्यातील खडक पोलिसांमध्ये आणि दुसरा जो गुन्हा आहे तो बावधन पोलिसांमध्ये। खरं तर याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। तर मुंढव्यातील जो वादग्रस्त जमीन घोटाळा आहे या सगळ्या घोटाळ्यामध्ये प्रमुख म्हणून येवलेकडे पाहिलं जातं। ज्या पद्धतीनं मुंढव्यातील जी जागा आहे ती जागा तात्काळ खाली करा, त्या ठिकाणी जी झाडं आहेत ती झाडं तोडून त्या ठिकाणी खाली करा असे स्पष्ट लेखी आदेश जे आहेत ते सूर्यकांत येवले यांनीच दिले होते आणि हाच सूर्यकांत येवले आज लोकशाहीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। हा सूर्यकांत येवले आज ज्यावेळेस काही वेळापूर्वी पुण्यातील लष्कर कॅम्प परिसरातून फिरत होता, पल्सर नावाच्या या दुचाकीवरून सूर्यकांत येवले पाठीमागे बसला होता आणि त्याचं जे गाडी चालवणारा जो व्यक्ती होता त्याला लोकशाहीने प्रश्न केले की या संदर्भात तुझ्या गाडीवरती नंबर प्लेट नाही, चुकीच्या पद्धतीने तू रस्त्यावरती गाडी चालवतो। या प्रश्नानंतर उत्तर देताना जो त्याचा वाहन चालक होता त्यांनी सावरासावरीचं जे आहे ते उत्तर दिलेलं आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं या सगळ्या प्रकरणानंतर वादग्रस्त सूर्यकांत येवले जो आहे तो पहिल्यांदा लोकशाहीशी बोललेला आहे आणि सूर्यकांत येवले खरं तर 2 दिवसापूर्वी त्याचा जबाब दिल्याचं स्वतः जरी सांगित असला तरी आज त्याच्याकडे महत्वाची कागदपत्र होती। ही सगळी कागदपत्रे घेऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले असल्याची सुद्धा प्राथमिक माहिती समोर येताना दिसत आहे। ज्यावेळेस लोकशाहीने त्याच्या दुचाकीचा पाठलाग सुरू केला त्यावेळेस तो त्याचा मार्ग बदलला, तो लष्कर परिसरातून पुन्हा जो आहे तो पोलीस आयुक्त कार्यालयाकडे आला। त्यानंतर लोकशाहीशी तो बोलण्याचा प्रयत्न करत होता, परंतु ज्या वाहन चालक त्याचा जो होता त्याने त्याला थांबवलं। सूर्यकांत येवलेचे सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे सूर्यकांत येवले स्वतःची ओळख लपवत होता। स्वतः मास्क बांधून सूर्यकांत येवले रस्त्यावरती आला होता। खरं तर ज्या व्यक्तीनं अशा पद्धतीनं सरकारी जमीन घोटाळ्यामध्ये स्वतःचा सहभाग आहे, स्वतः तहसीलदार असलेला हा सगळा सूर्यकांत येवले, त्याचं तोंड सध्या आज बंद होतं कारण त्या जगाला तोंड दाखवायच्या लायकीचा नाही असं म्हणावं लागेल। कारण ज्या पद्धतीने या व्यक्तीनं सरकारी जमीन आहे जी 41 एकर सरकारी जी जमीन आहे या सगळ्या घोटाळ्यामध्ये याचा महत्वाचा जो आहे तो सहभाग या ठिकाणी आढळत आहे। जी चंद्रशेखर, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। नेमका या व्हिडिओमध्ये काय म्हणण्यात आलंय, सूर्यकांत येवले नेमका काय म्हणाले आपण पाहूयात। काय झाली का चौकशी तुमची चौकशी झाली का नाही? परवा झालं का जबाब? काय आता पुढचं काय? आज गायकवाड लोकांना बोलवलेलं आहे, काय झाली का चौकशी तुमची चौकशी झाली का नाही? परवा झालं का जबाब? काय आता पुढचं काय? आज गायकवाड लोकांना बोलवलेलं आहे।
चंद्रशेखर हा वाहन चालक होता, हा कोण होता, त्याच्या संदर्भात काय माहिती मिळाली आहे का? नक्कीच हा जो वाहन चालक होता त्याचा साथीदार असल्याची माहिती समोर आलेली आहे. हा वाहन चालक ज्यावेळेस लोकशाहीनं त्याच्याशी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली त्यावेळेस हा वाहन चालक लोकशाहीच्या म्हणजेच मलाच अडवण्याचा प्रयत्न करत होता. तरी सुद्धा लोकशाही न घाबरता त्याला भर रस्त्यामध्ये गाठली. रस्त्यावरून हा वेगवानरित्या त्याची दुचाकी जो आहे तो पळवत होता, परंतु लोकशाहीच्या प्रतिनिधींनी सुद्धा या सगळ्या दुचाकीचा पाठलाग केला. स्वतः जो आहे तो या सगळ्यामध्ये तोंड जो आहे तो बंद केला होता. कारण सूर्यकांत येवले सध्या शहरामध्ये स्वतःची ओळख जी आहे ती लपून फिरतानाचा दिसत आहे. कारण आपण पाहिलं की स्वतः त्याच्या चेहऱ्यावरती मास्क लावण्यात आलं होतं. सूर्यकांत येवले हा पुणे शहराचा तहसीलदार होता आणि अशा पद्धतीने जे आहेत ते आणि त्याच्यावर दोन जे आहेत ते गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांनी त्याची परवाच्या दिवशी चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. परंतु सूर्यकांत येवले याच्याकडे महत्वाची कागदपत्र जे आहे ते आज लोकशाहीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत. ही सगळी कागदपत्रे घेऊन येवले नेमका कुठे चालला होता हा सवाल देखील आता महत्वाचा प्रश्न आता समोर येताना दिसत आहे. येवले ज्या पल्सरवरती फिरत होता ती पल्सर नेमकी कोणाची आहे, दुचाकी कोणाची आहे हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. जी धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.